17 वर्षाखालील मुलांच्या शालेय शहरस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपला निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं। सोलापूर जिल्हा क्रीडा परिषदेअंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय आणि सोलापूर महानगरपालिका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या शहरस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत शहरातील एकूण 32 संघांनी सहभाग नोंदवला होता। लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूल संघानं सेमीफायनलमध्ये VM मेहता प्रशालेचा तर हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयानं SR चंडक प्रशालेचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता। अंतिम सामन्यात LFC संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजी करताना या संघानं निर्धारित 15 षटकात 8 बाद 76 धावा केल्या। प्रत्युत्तरात हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयानं या धावांचा पाठलाग करताना केवळ 1 गडी गमावून 7 षटकातच आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आणि एकतर्फी विजय मिळवून विजयी किताब आपल्याकडेच कायम राखला। या संपूर्ण स्पर्धेत ओम लोंढे, अथर्व काळे, कुणाल कामतकर, ओम चव्हाण, आदित्य तमनूर, आदित्य बंडगर, आदित्य दडे, यश मंगरुळे, ययाती देवकते, अन्वीर वरदा, सिद्धांत कांबळे, मयांक पात्रे यांनी सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। प्रारंभी अंतिम सामन्याचं नाणेफेक प्रशालेचे पर्यवेक्षक सर्वगोड यांच्या हस्ते आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। त्यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन खिलाडी वृत्तीनं खेळ करण्याचं आवाहन केलं। अंतिम सामन्यातील विजेत्या हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय संघाच्या मुख्याध्यापिका दीपा फाटक, पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने यांनी मनापासून कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक माणिक साळसकर, प्रमोद चुंगे, अक्षय गवळी यांचं मार्गदर्शन तर प्रकाश कंपल्ली यांचं प्रशिक्षण लाभलं। या विजयाबद्दल पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचं आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या।